शेतकरी बांधवांनो नमस्कार. आता कपाशीच्या भरपूर ठिकाणी लागवडी झाल्या आहे. काही ठिकाणी लागवडी बाकी आहे आणि काही लोकांच्या कपाशीला जवळजवळ 20-21 दिवससुद्धा झाले आहे, ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा होती, ज्यांच्याकडे ड्रीप होती. तर आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे तणांचं नियोजन. आणि तणांचं नियोजन सुरुवातीच्या काळामध्ये जर केलं नाही तर सामोरं जाऊन आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकते. तर आपण ज्यांच्या लागवडी व्हायच्या आहे त्यांच्यासाठी एक प्रकार सांगू आणि ज्यांच्या लागवडी झाल्या आहे त्यांच्यासाठी एक दुसरा प्रकार सांगू. तर ज्यांच्या लागवडी व्हायच्या आहे त्यांना लागवडी केल्याच्यानंतर म्हणजे आज जर आपण लागवड केली तर इथून 48 तासामध्ये आपल्याला एक उगवणीपूर्वी तणनाशक मारायचं आहे. त्यामध्ये येते धानुका कंपनीचं धनुटॉप. त्याच्यामध्ये पेंडिमिथॅलिन 30% हा एक घटक आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट काळ्या जमिनीवर मारू शकता. त्याला कुठल्याच प्रकारचं तण नसलं तरी चालते. ते बीजनाशक आहे, म्हणजे बीजावर काम करते, सीडवर काम करते. तर ते तुम्ही यूज करू शकता. धानुका कंपनीचं धानुटॉप म्हणून येते, BSF कंपनीचं स्टॉम्प म्हणून येते आणि पेंडिमिथॅलिन 38% वाला जे आहे ते UPL कंपनीचं डोस सुपर म्हणून आहे. तर अशा प्रकारे तुम्ही याचा उपयोग करू शकता. त्यानंतर येऊ आपण ज्यांच्या कपाशीला निघाल्यानंतर 20-21 दिवस झाले आहे तर त्यांच्यासाठी आपण 2 प्रकार आहे. एक म्हणजे हिटवीड मॅक्स, गोदरेज कंपनीचं हिटवीड मॅक्स येते. त्याचं प्रमाण आहे 50 ml प्रति पंप. 50 आणि तुमचं तण थोडं मोठं झालं असेल तर 50-55 पर्यंत तुम्ही टाकू शकता. पण तण मुख्यतो 2 ते 4 पानावर असलं पाहिजे, म्हणजे रिझल्ट चांगला येतो. आणि दुसरा एक पर्याय म्हणजे 2 कॉम्बिनेशनमध्ये जसं आधी मारायचे जेव्हा हिटवीड मॅक्स यायचं होतं गोदरेज कंपनीचं, तेव्हा हिटवीड आणि एजिल असं 2चं प्रमाण होतं. म्हणजे तोच घटक आता हिटवीड मॅक्समध्ये कमी प्रमाण केला आहे आणि याचं प्रमाण वाढवलं आहे, म्हणजे पंपात टाकाचं प्रमाण वाढवलं आहे आणि पर्सेंटेज कमी केले आहे त्याच्यामध्ये. तर हिटवीड मॅक्स एक पर्याय आहे तुमच्याकडे प्लेनमध्ये घ्यायचं असेल तर. आणि 2 घ्यायचं असेल आपल्याला हिटवीड आणि एजिल, तर तुम्ही हिटवीड प्लस एजिल घेऊ शकता. ते 30-30 ml प्रतिपंप टाकू शकता. हिटवीड हे पानवर्गीय तण जे असते ते पानवर्गीय तण मारते आणि एजिल हे गवतवर्गीय तण मारते, जे असं लांबट गवत जे असते ते मारते. जर तुमच्या शेतामध्ये फक्त पानवर्गीय तण असेल तर तुम्ही फक्त हिटवीड घ्या आणि गवतवर्गीय तण असेल तर फक्त एजिल घ्या आणि दोन्ही असेल तर दोघांचं कॉम्बिनेशन घ्या. आणि तुम्हाला 2 न घेता एकामध्येच जर काम करायचं असेल तर तुम्ही हिटवीड मॅक्स घ्या गोदरेज कंपनीचं. आता महत्त्वाचं म्हणजे फवारणी करत असताना जमिनीमध्ये ओलावा पुरेसा असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण कोरड्या जमिनीमध्ये जर तुम्ही हे तणनाशक मारले उगवणीनंतरचे तर त्याचा रिझल्ट थोडा कमी येतो. दुसरा मुद्दा म्हणजे तण हे आपलं 2 ते 4 पानाचं असलं पाहिजे, त्याच्यापेक्षा मोठं तण असलं तर थोडा रिझल्ट कमी येतो. त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे तुमच्या पाण्याचा जो pH आहे तो pH 7च्या वर नसला पाहिजे. 6 ते 7 या दरम्यान जर pH असला तर 100% रिझल्ट येतो. त्यानंतर जे आपण पाणी यूज करतो ते पाणी गढूळ पाणी नसलं पाहिजे. ते बोरचं घ्या तुम्ही किंवा विहिरीचं घ्या, पण त्याचा pH थोडा 6 ते 7च्या दरम्यान असला पाहिजे. जर सपोज आपल्याला pH जर जास्त आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये pH बॅलेन्सरसुद्धा तुम्ही वापरू शकता. पूर्वा कंपनीचं डेकोरस म्हणून येते, त्याचं प्रमाण आहे जर तुमचा 6 ते 7च्या नुसार जर pH असला तर 20 लिटरच्या पंपाला 10 ml तुम्ही टाकू शकता. तर खूप सुंदर असा रिझल्ट येते. आणि जर तुमच्या शेतातलं तण खूप मोठं झालं आहे आणि तुम्ही थोडं प्रमाण वगैरे वाढून घेतलं तर तुम्हाला पराठीला शॉक नाही बसावं यासाठी मग तुम्ही झिंकचा सुद्धा उपयोग करू शकता. तुमचं पराठीला शॉक नाही बसणार. तर अशा प्रकारे तुम्ही तणांचं नियोजन करा आणि तुम्हाला 100% चांगला रिझल्ट मिळेल. थँक्यू. जय जवान जय किसान.